लेटेस्ट हांता व्हायरसच्या धक्कादायक प्रकरणांनंतर जगभरात पुन्हा एका नव्या आरोग्य संकटाची भीती वाटली आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे भारतातही अनेक धोकादायक व्हायरसची एंट्री झाली आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण पुढचा व्हायरस कोणता आणि किती धोकादायक आहे हे जाणून तुम्हालाही धक्का बसेल. सर्वात आधी हांता व्हायरस. उंदरांमुळे पसरणारा हा व्हायरस थेट फुफ्फुसं आणि किडनीवर हल्ला करतो. ताप, अंगदुखी आणि श्वास घेण्यास त्रास, आणि काही प्रकरणांमध्ये मृत्यूचाही धोका. यानंतर HMPV. भारतात वेगाने चर्चेत आलेला हा व्हायरस लहान मुलांसाठी सर्वात धोकादायक मानला जातो. साधा खोकला आणि ताप वाटणारा हा संसर्ग थेट न्यूमोनियामध्ये बदलू शकतो. निपा व्हायरस तर अजूनही जगातील सर्वात घातक व्हायरसमध्ये गणला जातो. मेंदूवर सूज, कोमा आणि काही तासात परिस्थिती गंभीर होऊ शकते. WHO सुद्धा यावर सतत लक्ष ठेवून आहे. आणि कोविड. हो, कोविड अजून संपलेलाच नाही. नवीन व्हेरियंट्समुळे पुन्हा संसर्ग वाढतोय. लाँग कोविडमुळे लोकांना महिनोन-महिने थकवा, श्वासाचा त्रास आणि हृदयावर परिणाम जाणवत आहेत. बर्ड फ्लूमुळे अनेक राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आलाय. हा व्हायरस थेट फुफ्फुसांवर परिणाम करून ICU पर्यंत परिस्थिती नेऊ शकतो. नोरो व्हायरस इतका वेगाने पसरतो की काही तासात संपूर्ण कुटुंब आजारी पडू शकतं. उलट्या, जुलाब आणि शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. एमपॉक्स पुन्हा चर्चेत आलाय. त्वचेवर फोड, पुरळ आणि गंभीर कमजोरी निर्माण करणारा हा व्हायरस आता पुन्हा भीती वाढवत आहे. आणि शेवटी मार्बर्ग आणि CCHF. हे असे व्हायरस आहेत ज्यामध्ये रक्तस्राव, अवयव निकामी होणे आणि मृत्यूचा धोका सर्वात जास्त मानला जातो. म्हणून सतर्क रहा. मास्क वापरा, हात स्वच्छ ठेवा, गर्दी टाळा आणि कोणतीही लक्षणं दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण पुढचा व्हायरस किती धोकादायक असेल हे कुणालाच माहिती नाही.